हे हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल. मी तुमचा मित्र भाऊ सुमित राठोड. सो आजचा टॉपिक आपला काय असं टेक्निकली नाही. सो आजचा टॉपिक आहे आपला कोड रेडबद्दल. ओके, सो ओपन एआयने डिक्लेअर केलं, म्हणजे सॅम अल्टमननी आता हल्ली डिक्लेअर केलं आहे कोड रेड. ओके, सो आजचा टॉपिक आपला कोड रेडबद्दल आहे. कोड रेड काय असतो, का डिक्लेअर केला. ओके, सो संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटेल. सो व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा आणि आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा. जर नवीन तुम्ही चॅनलवरती असेल तर आत्ताच सबस्क्राईब करून टाका. ओके, सो मित्रांनो, कोड रेड म्हणजे काय, की कोड रेड म्हणजे असा संकेत की पर्टिक्युलर प्रोडक्ट जो आहे, पर्टिक्युलर आपला जो काय पार्ट आहे, त्या पार्टवरतीच फोकस करणे आणि तोच पार्ट काय करणे, इम्प्रूव्ह करणे. ओके, आता चॅट जीपीटी आहे तो कोड रेड का डिक्लेअर केलं, की जेव्हा जेव्हा ओपन एआयने ओपन एआय कंपनीचा आहे मित्रांनो, जेव्हा ओपन एआयने चॅट जीपीटी इंट्रोड्यूस केलं तेव्हा त्याचा मोठा इम्पॅक्ट जो आहे तो गुगल सर्च इंजिनवरती दिसू लागला. ओके, सो एआयच्या रेसमध्ये चॅट जीपीटी पुढे जाऊ लागला आणि गुगलवरती त्याचा एक मोठा इम्पॅक्ट दिसू लागला. तेव्हा गुगलने कोड रेड जाहीर केलेला आणि त्यांनी कोड रेड जाहीर केल्यानंतर मग एक त्यांनी जेमिनीच्या स्वरूपात एक त्यांचं ए आय मॉडेल त्यांनी विकसित केलं मित्रांनो. सो गुगलमुळे त्यांनी ए आयच्या म्हणजे सर्च इंजिनचा जो काय रेव्हेन्यू आहे तो इकडे जेमिनीमध्ये ॲड करून त्यांनी जेमिनीचा जो काही फीचर्स आहे, जेमिनी 3, जेमिनी 2.चे के जे काय जेमिनीचे मॉडेल्स आहेत ते इम्प्रूव्ह केलेत. ओके, सो मित्रांनो, त्याचा इम्पॅक्ट आता चॅट जीपीटीवरती दिसू लागला आहे. सो युजर आता चॅट जीपीटी करून जेमिनीकडे शिफ्ट होत असल्यामुळे सो चॅट जीपीटीवरती एक मोठा इम्पॅक्ट दिसू लागला. म्हणून सॅम अल्टमन जे सीईओ आहेत आपल्या ओपन एआय कंपनीचे, त्याने आता कोड रेड डिक्लेअर केला आहे. कोड रेड म्हणजे पर्टिक्युलर सगळे जे काय प्रोजेक्ट्स आहेत ते थांबवून फक्त पर्टिक्युलर चॅट जीपीटीवरतीच फोकस करणे आणि चॅट जीपीटीलाच इम्प्रूव्ह करणे. सो का डिक्लेअर केला आणि का गुगलने एवढं विकसित केलं, का गुगल आता ए आयच्या क्षेत्रात एकदम पुढं जात आहे मित्रांनो. सो गुगलचा जो काय सर्च इंजिन किंवा जो काय रेव्हेन्यू आहे त्यांचा, अदर बिझनेसेसचा जो काही रेव्हेन्यू आहे, तो रेव्हेन्यू गुगल आपल्या ए आयसमध्ये किंवा ए आयचे काय मॉडेल्स आहेत त्याच्यामध्ये गुगल काय करतोय, शेअर करतोय आणि जे काही ए आय मॉडेल्स आहेत ते इम्प्रूव्ह करतोय. सो गुगलला रेव्हेन्यूचा जो काही इन्कम आहे त्याचं काही इश्यू नाही. ओके, सो ओपन ए आय पण ही कंपनी मोठी आहे. सो ओपन ए आयच्या बाबतीत सांगितलं तर ओपन ए आय ही कंपनी बिलियन्सची कंपनी आहे. तरी ओपन ए आय लॉसमध्ये का, हा प्रश्न पडतो मित्रांनो. ओपन ए आय का लॉसमध्ये आहे, बिलियनची कंपनी आहे, ओपन ए आयकडे रिसोर्सेस नाही की अदर बिझनेसेस थ्रू त्यांना काय मिळेल, रेव्हेन्यू मिळेल. आता गुगलकडे रेव्हेन्यूचा बिझनेसेस आहे. सो सर्च इंजिन आहे, यूट्यूब आहे. सो भरपूर सारे वे ॲडव्हर्टायझिंग थ्रू, सर्च इंजिन थ्रू त्यांचा रेव्हेन्यू जनरेट होत असतो. सो त्यांना एक रेव्हेन्यूचा इश्यू नाही मित्रांनो. सो यांना रेव्हेन्यूचा इश्यू असतो, म्हणजे बिलियन्सची कंपनी आहे तरी पण ए आय मॉडेल्सला हँडल करण्यासाठी बिलियन्स ऑफ डॉलर्स खर्च करावं लागतात मित्रांनो. सो ओपन ए आयकडे फक्त चॅट जीपीटीचा जे रिसोर्स आहे सो त्याच्यातून त्यांना जास्त रेव्हेन्यू जनरेट झाल्यामुळे, किंवा असं सांगू शकतो की जास्त रेव्हेन्यू जनरेट होता येत नाही, लवकर ते फीचर आपल्याला ॲड करता येत नाही, असं आपण सांगू शकतो मित्रांनो. सो कोड रेड डिक्लेअर केला आहे, सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की ए आयच्या कंपनी जे काही ए आयच्या एक बिलियनच्या कंपनी, ट्रिलियनच्या कंपनी आहेत, ओके, अशी मल्टीनॅशनल कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये आता कॉम्पिटिशन वाढायला लागले आणि दोन्ही कंपनी म्हणजे भरपूर सारे कंपनी आहेत. सो मल्टीनॅशनल कंपनीमध्ये आता कॉम्पिटिशन वाढून आता ते मोठे मोठे ए आय मॉडेल्स डेव्हलप करायला लागलेत मित्रांनो. सो कंपनीमध्ये कॉम्पिटिशन वाढायला लागले तर आपण युजर आहे, सो आपण पण जे त्या लेवलनुसार तो मॉडेल्स जो आहे तो ते फीचर्स आपण समजून घ्यायचं आणि ए आयवरच्या वर्किंगवरती आपल्याला शिफ्ट व्हायचं मित्रांनो. आपण आय टी फील्ड्समध्ये असाल किंवा इलेक्ट्रॉनिक्स फील्डमध्ये असाल किंवा कुठल्या पण फील्ड्समध्ये असाल तर आपल्याला ए आय वापरता आलं पाहिजे. सो मित्रांनो, असेच ए आय रिलेटेड, जॉब्स रिलेटेड आणि कोडिंग रिलेटेड टेक्निकल इन्फॉर्मेटिव्ह जर तुम्हाला असेच टिप्स जर पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा. ओके, सो मित्रांनो, हेच तुम्हाला मी ओपन ए आय कोड रेडबद्दल थोडी माहिती आज या व्हिडिओमध्ये सांगितली. जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा. ओके, सो थँक्यू, धन्यवाद.